दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार सुनील येवले, महसूल ग्रामविकास अधिकारी शिवाजी सानप यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांच्या विविध महसुली अडचणी जागेवर सोडवण्यात आला। उत्पन्नासाठी अधिवास, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासह शिधापत्रिका, आधार दुरुस्ती, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचे अर्ज स्वीकार। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या श्रावणबाळ योजनांचे अर्ज स्वीकारण्यात आले। तब्बल 678 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला। विशेष म्हणजे वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली। कृषी, आरोग्य, वीज आणि शिक्षण विभागांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत दापोली तालुक्यामध्ये आज या ठिकाणी बुरोंडी मंडळामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दापोली तालुक्यातील हे 6वं शिबिर आहे। याच्यानंतर इतरत्र 3 मंडळामध्ये पण शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे आणि 16 तारखेला 16 मे रोजी शहरी भागासाठी दापोली शहरामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर आणि तसेच महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सूचनेनुसार आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मनोज जिंदाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रमाणपत्राचं वाटप, वर्ग 2 ते वर्ग 1 जमिनी करण्याबाबतचे लक्ष्मी मुक्ती योजना आणि तसेच संघाई योजना, पुरवठा योजना आणि महसूल विभागासोबतच मोजणी विभाग असो, ICDS विभाग असो, ST महामंडळ असो, कृषी विभाग असो, यासुद्धा योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यात येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, योगेशदादा कदम यांच्या संकल्पनेतनं महाराजस्व अभियान शिबिराचं आयोजन माननीय जिल्हाधिकारी जिंदाल सर, माननीय उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। बुरोंडी मंडळातील सर्व लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा व लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर्वांनी यासाठी सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो। हे प्रश्न हे लोकांपर्यंत पोहोचून सोडवण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत। हे प्रशासन जे आहे हे लोकाभिमुख प्रशासन असल्यामुळे लोकांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। माननीय योगेशदादा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी याच ठिकाणी असंच शिबिर झालं होतं। प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि यावेळीसुद्धा त्याच उत्साहाने लोकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि गेल्या वेळेला जो न्याय मिळाला तोच न्याय निश्चितपणानं या विभागामध्ये बुरोंडी गणामध्ये मिळेल याची मला खात्री आहे।